शुभमन गिलने सामन्यानंतर सांगितले की विराट कोहलीच्या आक्रमक सुरुवातीमुळे गुजरात टायटन्स अधिक जागरूक झाली आणि त्यानंतर त्यांनी शानदार पुनरागमन करत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर नियंत्रण मिळवले। सामन्याच्या सुरुवातीलाच आरसीबीने जोरदार आक्रमण केले। कोहलीने कगिसो रबाडाच्या एका ओव्हरमध्ये सलग 5 चौकार मारत जीटीवर दबाव निर्माण केला। त्या क्षणी सामना पूर्णपणे आरसीबीच्या बाजूने झुकल्यासारखा वाटत होता, पण गुजरातने संयम राखत परिस्थिती हाताळली। रबाडाने पुढच्या ओव्हरमध्येच कोहलीला बाद करून सामना पुन्हा समतोलात आणला आणि तिथून जीटीचा आत्मविश्वास वाढला। यानंतर गुजरातच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये अत्यंत शिस्तबद्ध कामगिरी केली। राशिद खान, जेसन होल्डर आणि अरशद खान यांनी काटकसरी गोलंदाजी करत आरसीबीला धावा करण्यापासून रोखले। नियमित अंतराने विकेट्स पडत राहिल्यामुळे आरसीबीचा डाव 155 धावांवर आटोपला आणि ते पूर्ण 20 षटकेही खेळू शकले नाहीत। सामन्यानंतर गिल खूप समाधानी दिसत होता। त्याने सांगितले की अशा प्रकारच्या खेळपट्टीवर इतक्या मजबूत फलंदाजी संघाला 160च्या आत रोखणे ही मोठी कामगिरी आहे। त्याच्या मते संघाची फिल्डिंग आणि मैदानावरील ऊर्जा हा खरा टर्निंग पॉइंट ठरला। कोहलीने सुरुवातीला आक्रमण केले होते, पण त्यानंतर संपूर्ण संघाने एकत्र येऊन ऊर्जा टिकवून ठेवली, जी विजयासाठी निर्णायक ठरली। पाठलाग करताना गिलने स्वतः आक्रमक फलंदाजी करत सामना एकतर्फी केला। जोस हेझलवूड विरुद्ध आक्रमक फटकेबाजी त्याने फक्त 18 चेंडू 43 धावा केल्या आणि सामना जीटीच्या बाजूने झुकावला। गुजरात टायटन्सने लक्ष 16 षटकांच्या आत सहज गाठले। गिलने सांगितले की अशी आक्रमक खेळी करण्याचा कोणताही ठराविक प्लॅन नव्हता। सुरुवातीला नशिबाने थोडी साथ दिली, पण त्यानंतर तो लयीत आला आणि आत्मविश्वासाने गोलंदाजांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला। त्याच्या या दमदार खेळीमुळे गुजरातला आरामात विजय मिळाला। या विजयामुळे गुजरात टायटन्सच्या प्लेऑफच्या आशा अधिक बळकट झाल्या असून संघाचा आत्मविश्वासही मोठ्या प्रमाणात वाढला आहे। पुढील सामन्यांसाठी हा विजय टीमसाठी महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो। गुजरातच्या कर्णधार म्हणून गिलची नेतृत्व शैलीही या सामन्यात उठून दिसली, कारण त्याने योग्य वेळी गोलंदाजांचा वापर करत आरसीबीवर दबाव कायम ठेवला। फिल्डिंग मध्येही गुजरात टायटन्सने अप्रतिम कामगिरी केली, ज्यामुळे अनेक महत्त्वाचे रन वाचले आणि सामना त्यांच्या बाजूने झुकला। आरसीबी साठी मात्र हा पराभव चिंतेचा विषय ठरू शकतो, कारण त्यांची फलंदाजी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकली नाही। एकूणच गुजरात टायटन्सने सर्व विभागात उत्कृष्ट खेळ करत हा सामना पूर्णपणे आपल्या नावावर केला।